निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपण आयुष्यामध्ये खूप थकलेलो आहोत, मार्ग बंद झालेले आहे, काय करावं ते समजत नाही, सेवा करू वाटत नाही, कोणाशी बोलू वाटत नाही, जवळच्यांनी तुम्हाला फसवलं आहे, तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात, तुमचं मनाचं खच्चीकरण झालेलं आहे, आपल्या आयुष्यात जवळच्याच लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे, आयुष्यातील सगळे मार्ग बंद झालेले आहे. मग अशा वेळेस काय करायला हवं? खूप लोकांच्या आयुष्यात, खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, वेदनांनी आपलं आयुष्य भरलं आहे. पण आयुष्य जगत असताना त्या वेदनांना, त्या संकटांना घेऊन सुद्धा आपण जगत असतो. आणि कधीतरी माझेही चांगले दिवस येईल आणि मी त्या सगळ्या दुःखांना विसरून जाईल, त्या सगळ्या संकटांना मी विसरून जाईल. बघा, याच्या आधी पण आपल्या आयुष्यात दुःख आलं असेल, सुख आणि दुःख चालूच असतात. पण जेव्हा सुखाचे दिवस येतात, खरंच त्या वेदना आठवतात का आपल्याला? नाही. कारण ते सुखाचे दिवस इतके महत्वाचे वाटतात, की आलेलं आयुष्य आपल्याला चांगलं घालवायचं आहे, भूतकाळाचा विचार करायचा नाही. पण हो, आपण ते दिवस विसरू नाही शकत. पण लोक आपल्यासोबत कसे वागले आहे ना, त्या गोष्टी आपल्या नेहमी लक्षात असतात आणि त्याच थोड्याशा राग रुसवा घेऊन सुद्धा आपण चालत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तारक मंत्राची काय ताकद आहे, महाराजांनी स्वतः आपल्यासाठी एक शस्त्र दिलं आहे, की बाळा, तुझ्या दुःखामध्ये, तुझ्या संकटामध्ये फक्त तू हे माझं तारक मंत्र ऐक. तारक मंत्र आपल्याला तारण्यासाठीच महाराजांनी एक मोठं ब्रह्मास्त्र आपल्याला ते दिलेलं आहे. पण त्याचा वापर आपण करतो का? फक्त घरात उठल्यावर तारक मंत्र लावतो आणि ऐकतो. छान वाटतं, की बुवा अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे मनात जरी आलं तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होता, संकट कमी होता. कारण मनात एक जिज्ञासा निर्माण होते, की नाही, महाराज आहे ते बघून घेतील. पण या तारक मंत्राचा वापर करून तुमच्या आयुष्यातील दुःख तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील त्रास तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील मानसिक, शारीरिक, आर्थिक कष्ट तुम्ही कमी करू शकता. ते कसं, तेच आपण बघूया. सगळ्यात आधी तारक मंत्र काय आहे सगळ्या जगाला माहिती आहे. तारक मंत्र रोज सगळे ऐकतात. तारक मंत्राचे अनुभव सुद्धा सगळ्या लोकांना आलेले आहेत. तारक मंत्राचं तीर्थ आपण करत असतो आणि ते आपण पित असतो. आता तारक मंत्राचं तीर्थ का करायचं? सगळ्यात आधी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याच्यात एक एक ओवी अशी पण आहे, की उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे जेव्हा आपण ऐकतो, की का भीतो आहेस, आपले महाराज आपल्या पाठीशी आहे आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुझ्या बघा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आपल्या आपल्या वेदनांवर औषध लावायचं काम हे तारक मंत्र करत असतं. बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठून, आता ही 21 किंबहुना तुम्ही जर महिनाभर केलं तर नक्कीच चांगला अनुभव येईल. तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, काय करावं कळत नाही आहे, ताई मी लई दुःखात आहे ग, लई संकटात आहे ग, पण त्या सेवा करण्यासाठी माझी मनस्थिती नाही आहे, घरात काही ना काही अडचणी सुरू आहे. मग अशा वेळेस ना, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून नाही शक्य होत. आता ब्रह्ममुहूर्तावर उठून का, मन एकाग्रता असतं, कुठे आवाज येत नाही, काहीच नाही, मन शांत असतं, आपलं पण आणि आजूबाजूचं वातावरणही शांत असतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून, नाहीतर तुम्हाला जसं जमेल तसं काय करायचं आहे, तारक मंत्र ऐकायचा आहे. जगाला ऐकून नाही दाखवायचा, आपल्या स्वतःला ऐकवायचा आहे, आपल्या मनाला तो ऐकवायचा आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक अर्थ आपल्या मनाला समजून सांगायचा आहे. कधी कधी आपणच आपल्या मनाचं मैत्रीण व्हायचं, मित्र व्हायचं. कधी कधी आपली जी बुद्धी आहे, आपला जो मेंदू आहे, आपणच त्याचा मित्र मैत्रिणी व्हायचं. आता तारक मंत्र काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या मनाला माहिती का, जो माझं मन निगेटिव्ह विचार करत आहे, जे माझं मन भरकटलं आहे, जे माझं मन कुठल्या तरी वाईट मार्गाला गेला आहे, त्याला मला सरळ करायचं आहे. मला माहिती आहे मी चुकीचं काहीतरी करते आहे, पण मन आहे जे ऐकत नाही, ते त्याच मार्गाला जातं. तर त्या मनाला सांगा, माझ्याकडनं जर काही चुकी झाली असेल, मी कुठल्या तरी दुःखात आहे, संकटात आहे, तर माझ्या मनाला मला तो तारक मंत्र ऐकवायचा आहे. मन शांत ठेवायचं,
कुठलेच विचार आले त्या विचारांशी गप्पा मारायचं नाही, कुठले संकट आले त्या संकटांशी पण गप्पा मारायचं नाही. आपल्याला ज्याने चोच दिली आहे तो आपल्याला दाना देणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट दिवस येत असतात. जे होणार आहे, जे घडणार आहे त्याचा विचारच करायचा नाही. आजचा दिवस आपल्याला चांगला घालवायचा आहे आणि मेन म्हणजे महाराजांच्या सेवेत घालवायचं आहे, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सकाळी उठून 3 वेळा तारक मंत्र म्हणा. खरं तर 21 दिवसाची सेवा असते. रोज 11 वेळा तारक मंत्राचं तीर्थ करायचं असतं. मधले 3 बोट जे आहेत ते त्या पाण्यामध्ये डिप करायचे. तारक मंत्र हळूवारपणे 11 वेळा 21 वेळा म्हणायचं. ते पाणी ग्रहण करायचं. आता पाणी का ग्रहण करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे की पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता आहे. पाण्याकडे बघून आपण लई काही करू शकतो, पण आपल्याला ते काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त त्या पाण्याकडे बघून तारक मंत्र म्हणायचं आहे. त्या पाण्यात 3 बोटं ठेवायचं आहे. ते अभिमंत्रित पाणी असतं. तारक मंत्राची जी काही शक्ती आहे, जी काही ऊर्जा आहे त्या पाण्यात येते आणि ते पाणी आपण ग्रहण केल्यावर आपले सुद्धा जे काही इंद्रिय आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह होतात. म्हणून ते तारक मंत्राच्या पाण्याची सेवा करायची असते. मग आता ही तुम्ही कशासाठी पण करू शकता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. पण आजचा व्हिडिओ ना तुम्ही अगदी दुःखात आहात. बघा, आपण जेव्हा अडचणीत असतो ना आणि आपला मेंदू पण काही काम नाही करत ना, काहीच करू वाटत नाही, मग अशा वेळेस ते तारक मंत्र काम करतं. ज्या पद्धतीने नामस्मरण केल्यावर मनशांती मिळते, त्याचप्रमाणे हे तारक मंत्र सुद्धा एका औषधाप्रमाणे काम करत असतं. आता काय तर रोज तुम्ही तुमच्या मनाला, माझ्या मनाला मी सांगते, मी माझ्या मनाशीच गप्पा मारते की बघ तारक मंत्र आहे, मी तुला ऐकवते आहे, तू ते ऐक, बघ तुला बरं वाटेल. आपण मुलांनाही तारक मंत्र ऐकवतोच ना, किंवा एखाद्या आपल्या मुलीचं काही चुकलं तर आपण तिला चांगलं सांगतो की बघ बाई, माझं सांगायचं काम आहे, ऐकणं ना ऐकणं तुझं काम आहे. पण आपण ज्या पद्धतीने सांगतो ते समोरचा व्यक्ती सुद्धा तसंच ऐकतो. तारक मंत्र तसंच आहे. आपल्या मनाला सांगायचं की निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्धे घडवी ही माय. आज्ञेवी न काळ ही न नाणे त्याला, भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा हळूवारपणे तुमच्या मनाला तुम्ही ऐकवाल तेव्हा काय होईल, मनात येणारे विचार, मन एवढं प्रसन्न होईल, मनात जी काही धूळ घाण साचलेली आहे विचारांची ते पूर्ण झटकल्या जाईल. मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं की मनात चांगले विचार येईल. चांगले विचार आले की घटना चांगल्या घडतील. आता रोज रात्री झोपताना कोण असं करतं? सगळेजण आपण महाराजांचं नामस्मरण करूनच झोपत असतो, मान्य आहे. मांसाहार, आता ताई मांसाहाराचं लोकांना फार पडलेलं असतं. तर बघा, तुम्ही तारक मंत्र म्हणता आहे, तुम्ही जर काही संकल्प नाही, ही कुठली संकल्पाची सेवा नाही बरं का, मनशांतीसाठी ही सेवा आहे. तुम्ही मांसाहार जरी केला आणि तरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही तुमच्या मनाला सांगता आहे शांतपणे. किंवा अगदी तारक मंत्र येत नाही, युट्यूबला जरी तुम्ही लावून दिलं आणि शांतपणे त्या तारक मंत्राची सेवा करायची. आपल्या मनाला ते तारक मंत्र ऐकवायचं. रोज रात्री झोपताना एकदा तरी तो तारक मंत्र आपल्या मनाला ऐकवायचा. गाणं लावून देणं आणि मन भरकटणं नाही. तुम्ही काहीतरी सांगताय आणि तुमचं मन ऐकत आहे, ह्या पद्धतीने हे संभाषण असावं. आपल्या मनाशीच आपण गप्पा मारतो, विचारांशी गप्पा मारतोच ना आपण, त्या पद्धतीने आपल्या मनाशी गप्पा मारायचं की बघ, हे तारक मंत्र आहे, आपल्या महाराजांनी आपल्यासाठी दिलं आहे आणि आपल्याला हे ऐकायचं आहे. हे ऐकून बघ, म्हणजे ह्या तारक मंत्रामध्ये काही काही एवढी इतक्या सुंदर आहे ना. तर अर्थात अशक्य ही शक्य करतील स्वामी, हेच असं इतकं जोरदार काम करतं ना आपल्या मनावर की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे माझ्यासाठी ही अशक्य आहे ते महाराज करणार आहे. जेव्हा असं बोलतो तेव्हा किती भारी वाटतं की हा ठीक आहे, हे जरी मला नाही ना, पण माझे महाराज देणार आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी कष्ट करणार आहे, महाराज मला साथ देणार आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. उगासी भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मनात एक ऊर्जा निर्माण होते. मन असं ताकदीने भरलेलं असतं. तर आपल्या आयुष्यात जे काही 7 इंद्रिय आहे त्यांना ऍक्टिव्ह करतं, त्यांना चार्ज करतं. आणि जेव्हा मन स्वच्छ होतं, मन साफ राहतं, आपलं मनात कुठलेच विचार येत नाही, तेव्हा मन तेच स्वच्छ मन आपल्याही शरीराला स्वच्छ करत असतं. आणि येणार आहे वाईट वेळ येणार आहे, जेव्हा एकदम वाईट काळ चालू असतो ना, तेव्हा म्हणायचं बस आता हे शेवट होतं, याच्यानंतर जे काही घडेल ते सगळं चांगलं घडेल, महाराज करणार आहे.
तारक मंत्र तुमच्या मनासाठी, मनावर काम करायचं, म्हणजे मनात काम करायचं काम करत असतं. आणि हे तारक मंत्र तुम्ही हलक्यात घेऊ नका. महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी, आपल्या लेकरांसाठी तो तारक मंत्र बनवला आहे. तर तो नक्कीच आयुष्यात काम करतो. फक्त सकाळी उठून तारक मंत्र ऐकून झालं नाही. मनाला ऐकवा. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ते काय कुठे इंग्लिश संस्कृतमध्ये नाही की तुम्हाला काही समजणार नाही. मराठीतच आहे. पण आपल्या मनाला ऐकवा. जेव्हा आपलं मन चार्ज होईल तेव्हा आयुष्यातील गोष्टी खरंच कमी होतील. महिनाभर हे करून बघा. रोज सकाळी उठल्यावर किंवा कामाला जाण्याच्या आधी, रात्री झोपताना, अगदी 12-1ला जरी तुम्ही झोपत असाल, आता तुम्ही मांसाहार करत असाल, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, काही पण असो, पण मनाला ते ऐकवा की काय करता, की आपल्यासाठी महाराजांनी केलाय. आणि मी खरं सांगू का, नामजप जरी आपण करत असो ना, पण ती गोडी पाहिजे. एवढ्या विचारात, एवढ्या टेन्शनमध्ये जर तुम्ही नामजप नाही होत तुमच्याकडनं, नाही करायचं मला काही, मग तुम्ही तारक मंत्र ऐका. तुम्ही 2-3 दिवस जरी तारक मंत्र ऐकलं ना, तुमचं आपोआप नामजपाकडे तुम्ही ओढल्या जाल आणि तुमच्याकडनं नाम जप होईल. आणि अर्थात जेव्हा नाम जप होतो तेव्हा महाराज आपल्याला जपत असतात. आणि हे तारक मंत्राचं पण तेच आहे की तारक मंत्र जेव्हा तुम्ही पठण करत असता, तारक मंत्राची गोडी लागते, मन प्रसन्न होतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात. कोण कोण तारक मंत्र ऐकतं आणि जेव्हाही तुम्ही अडचणीत असता कोण कोण तारक मंत्र म्हणतं ना, मला नक्की कमेंट करून सांगा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण जर कोणी जवळपास आहे, खरंच मानसिक त्रासात आहे, कष्टात आहे, दुःखात आहे, त्याला सांगा की बाबा तुझ्याकडनं सेवा नाही होत, उपाय नाही होत, तुझ्याकडनं काही नाही होत, तू तारक मंत्र ऐक. जेव्हा तो तारक मंत्र ऐकेल ना, तो आपोआप सेवा करेल, आपोआप त्याच्याकडनं सगळ्या कृती घडत जातील. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.